अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ. माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर स्वामी सेवा करूनही मनासारखे का होत नाही, आपले नेमके कुठे आणि काय चुकते, यावर उपाय काय, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. स्वामींची एवढी सेवा नामस्मरण करून मनोकामना पूर्ण का होत नाहीत, नेमकी चूक कुठे होते? तर अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशी अनेकांची श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी भाविकांचे दैवत आहेत. दररोज न चुकता स्वामींची पूजन, भजन, नामस्मरण, उपासना केली जाते. अगदी हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथांची पारायणे केली जातात. नित्यनेमाने अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची ही संख्या खूप मोठी आहे. राज्यासह देशविदेशात स्वामींची मठ, मंदिरे आहेत. या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे, स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे, गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन, पूजन, नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो. समस्या, अडचण, संकट असले तर स्वामींना मनापासून हाक मारावी. स्वामी लगेच भक्तांच्या हाकेला धावून येतात, संकटमुक्त करतात, अडचण दूर करतात, असे अनेकांचे अनुभव आहेत. स्वामींना मनापासून शरण गेले तर स्वामी मनातील इच्छा पूर्ण करतात. भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव देतात. असे अनेक जण आवर्जून सांगत आहेत बरं का. नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करतो, सेवा करतो, मठात न चुकता जातो, गुरुवारी विशेष पूजन, नामस्मरण करतो, जे शक्य होईल ते करतो. असे असूनही स्वामी मनोकामना पूर्ण करत नाहीत. जी अपेक्षा आहे त्याची पूर्ती होत नाही, असे अनेकांना वाटत असते. आपण कुठे कमी पडतो का, असे विचारही मनात येत असतात. मनात भीती वाटते, घाबरायला होते. असे का होते, यावर उपाय काय, यावर तर स्वामींवर श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. अनेकदा आपण आपल्या इच्छा, मनोकामना, नव संकल्प हे आपल्याला जवळच्या व्यक्तींना, अगदी खास लोकांना, मित्रांना सांगत असतो. त्यातून सकारात्मकता मिळावी हा उद्देश असतो किंवा तशी मनातून अपेक्षा असते. त्यासोबतच आपण स्वामींची ही शक्य तेवढे करत असतो. आपापल्या परीने यथाशक्ती सेवा, नामस्मरण करतो. मनातील अचूक इच्छेसाठी आपण स्वामींची अमुक एवढी सेवा करत आहे असेही सांगतो. इथेच चूक होते असे सांगितले जाते. परंतु मनातील संकल्प, इच्छा, विशेष मनोकामना कुणालाही सांगू नयेत असे सांगितले जाते. त्याची वाच्यता करू नये. तसेच आम्ही स्वामींची अमुक करतो, तमुक करतो, स्वामींची सेवा करतो, तेवढी सेवा करतो असे तर अजिबात सांगू नये. आपली इच्छा गुप्त ठेवावी. अगदी बोलावसे वाटले तर मनातल्या मनात स्वामींना सांगावे. स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा. स्वामी नक्कीच शुभ करतील. असे जर मनामध्ये विश्वास, श्रद्धा, भाव ठेवून तुम्ही स्वामी सेवा केलीत, कुठलाही निसंकोचपणे, म्हणजे कुठलाही मनामध्ये संकोच न बाळगता तुम्ही जर स्वामी सेवा केली तर नक्कीच तुम्हाला स्वामींचे अनुभव बघायला मिळतील. आणि आम्ही या इच्छेसाठी स्वामी सेवा करतोय किंवा कुठल्याच गोष्टीबाबत तुम्ही इतरांजवळ काहीही बोलू नका, तरच तुमच्या मनातील इच्छाही पूर्ण होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या स्वतःची आणि आनंदी राहा.